श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचं परत एकदा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण चाललो आता दूध आणायला नानाच्या मळ्यामध्ये, कारण की दोन्ही किटले आपल्याकडे आणि आता चाललेलो आहे. आणि आपल्याला आज संध्याकाळी परत एकदा बोर्डाला जायचं आहे. आणि आज आपल्याकडे सारखं आहे, म्हणजे माझ्या भावाकडे आहे. जाऊ आज नक्की, आपण बघू आणि तयार होताना पण बघू. एकदा प्रयत्न करू आपण, जेवढं क्लिप मला काढता येईल तेवढं मी काढील. हा रोड आहे बघा आपला एअरपोर्ट हवे. आणि त्या दिवशी आपण लोलर वाजायला सांगितलं तर बघा, हा सपाट करून द्या. त्यांनी केलेला आहे सपाट. आणि पाणी मारायचं काम चाललंय, तिकडे मशिनरी आहे. हा इकडं रोड आहे. आणि याची हाईट किती घेतलेली बघितली का? याच्या डिवायडरच्या बरोबरीने आली बघा. घेतलेला आहे दूध, चाललेलं आहे आपण घरी. काम चाललं आहे. सरपंचाचं घर, हा 2 नंबरचा आहे. त्याच्या भावाचं घर तो 2 नंबर. ते मोठे आहे ते 3 नंबर. 3 भाऊ ते. आणि त्यांच्यामधले आम्ही चुलत 2 भाऊ, म्हणजे माझे पप्पा आणि पप्पांचे चुलत भाऊ, म्हणजे सख्खे भाऊ. आणि हा त्यांचा डाळिंबाचा प्लॉट आहे. घरी पोहोचलेला आहे आणि आपल्या इकडे गाडी पार्क केलेली आहे. दूध घ्यायची पिशवीचं काही काम नव्हतं, खाणं सोडत होतं 24 श्रवंतीला आणि पेरूला. पण मग असं झालं काय ना, लाईट गेली. मग आता लाईट आली. लाईट 12 वाजता गेली आणि आता 3 वाजले. 3 वाजता लाईट आली आहे. आमचे रोड केव्हा सुधारतं काय माहिती. आता हा आमचा जळुके रोड आहे, बघू शकतो जळुके रोड कसा आहे बघा. सो गाईज आता आहे ना, हा जळुका आहे. जळुक्यातून चाललो आहे पुढे. सगळ्या कंपन्या, आता जळुक्याच्या सगळ्या कंपन्या राहतील. पाठीमाग आपण जळुके सोडलेलं आहे. हे सगळ्या कंपन्या लागतील आता इकडे. हा एक रोड आहे आणि हा एक मेन रोड आहे. आणि हा आहे ना शॉर्टकट आहे. हा मला पप्पांनी सांगितलेला आहे. हा आहे ना पाटा नाही ना, डायरेक्ट शाळेच्या गेट पाशी जातो बघा. इकडे पाट आहे आणि इकडं छोटे बंगले पण आहे आणि कंपनी पण आहे शेजारी बघा. पाट आहे. बॅग फिरून आहे ना तिकडे जातो शाळेकडे. आणि पुढे पण कंपनी, इकडे कंपनीचे किती मोठं आंब्याचं झाड आहे. सुगायचं बघा. आता इकडं जळुके सोडून आता लॉकला आहे आपण 9 मैल म्हणते याला. इकडे आहे शाळा, शेळी नाही शाळा. ही ना सिमेंट दिसतंय ना, हे वाला सिमेंट. तिथे शाळा आहे तिथं. लागलेलो आहे आपल्या रोडला. आपल्या इकडे घराकडे जातो आणि एक शाळेकडे जातो. हा एक जळुकाचं घर जातो जळुकाकडे. आपण इकडून आलो आणि इकडे गेलो बाबा जळुके रोड. सो फायनली गाईच आता घरी आलेलो आहे. ही गाडी पार्क केली. आता परत जायचं आहे घरात. आणि गाईचं आपण आता बिस्किट पण घेऊन आलो आहे. सो गाईचं आता आलो नानाच्या मळ्यामध्ये. नानाच्या मळा पोलिओस याच्यामध्ये शेवंती लावली आहे बटन. आणि ती पुढं शेवंती आपली रेग्युलर येल्लो आणि प्लस व्हाईट. मी एकटाच आलो, पप्पानी मला सोडून दिलं. सो गाईज नाना उठलेले आहे. आता ब्लॅकआउट करायचं आहे पोलिओसमध्ये. फर्स्ट टाइम बघतोय कसं करते आणि मी पण करणार आहे.
ब्लॅकआउट. इकडे नाही वाटत आता पूर्ण अंधार झाला आहे इकडं. इथं शॉर्ट करत असतोय. हा म्हणजे काय कोपर बांबू आहे ना, हा हा निघेल डागा राहत नाही ना, पुन्हा कोपरा करून घेतो. सो फायनली गाईज आपण इकडून चाललेलो आहे, बघू शकता. अच्छा, शेतातून बाहेर घरी आलेलो आहे. पप्पा माझ्यासोबत होते, पप्पा पण माझ्यासोबतच घरी आली, गाडी लावली. आणि आपल्याला आज परत एकदा बोर्डा बघायला जायचं आहे. आज माझा दादा घेणार आहे सारचा. मग आपल्याला आता जायचं तिकडं. अजून नाही 9ला निघती, पण मग आहे ना 2 टप्प्यात राहणार आहे सारचा. म्हणजे पहिले एक आहे ना दुसरा दादा घेणार आहे आणि एक माझा भाऊ घेणार आहे. माझा पहिले तो गेल मग हा गेल. सो गाईच आता सगळ्यांना पाणी दिलेलं आहे आणि आपल्याला जायचं आता बोर्डा बघायला. जेवण करू, हातपाय धुऊ. आणि आपली ही हळद आहे, हळद त्याला पण पाणी दिलेलं आहे. इथल्या सर्व झाडांना आहे ना सर्व झाडांना पाणी दिलं आहे. तिकडं पण सर्व झाडांना पाणी दिलेलं आहे. A to Z झाडांना पाणी दिलं, तिकडं पण दिले. आणि आपले सगळे मेन लिंबाचे झाड होते त्याला पण पाणी दिलेलं आहे. आणि आता आपल्याला गावात जायचं आहे. जाऊच आता आपण जेवण करून मस्तपैकी. आणि आपल्याला तिकडून आता टाईम लागतो यायला, कारण की 2 वाजता काही 3 वाजता, कारण की चालूच तेवढं 24 तास चालतं सारजा. ती सारजा नाही, बाकीचे इतर पण चालतात. सारजा काय 1 राऊंड मारती आणि बाकीचे पण कमीच त्याच्यामध्ये. आता जाऊ आपण आवरू, हातपाय धू. आणि आपल्याला पहिली पायाची पट्टी बदलायची ही, कारण ही ना इडून दिसते. सो गाईज आता आपण चाललो आहे बोर्डा पाहायला. आपली एक पाण्याची बॉटल आहे आणि गाडी चावी आणि घराची चावी आहे. आपली गाडी ही एक रेडी आहे आणि एक लहान आहे. पप्पा येणार आहे लहान्या गाडीवर, कारण की त्यांना आहे ना टाईम लागणार आहे, कारण की ते मोठा दादा ना जॉबला जातो आणि त्याच्यामुळे थोडा लेट येणार आहे. मग पप्पा थोडा वेळ थांबत आहे आणि मी, आजी आणि दीदी चाललो आहे मोठी गाडी घेऊन. आणि मोठी गाडी कशी नेली का रात्रीचं काही वाटत नाही. पप्पाला तिकडून आता मी गाडी घेऊन येतो, कारण की ना रात्रीची ना आम्ही रिक्स घेते नाही. आरसा बघा कसं झाला इथं केल्यावर. मग आता निघू. माझ्यासोबत मित्र नाही आज मी एकटाच राहणार आहे आणि आज मी जास्त करून थोडे शॉर्ट्स घेणार. सो फायनली गाईज आता आपण पोहोचलेलो आहे इकडं. हे बघू शकतो इकडं गाडी पार्क केलेलं आहे आपण. आता जाऊ आपण आता आपली गाडी लावली आहे सुरक्षित. इकडं काकांचं घर आहे. ओके चलो. विठ्ठल मंदिराच्या समोर भिंतीला बसाखाली आहे. विठ्ठल मंदिराच्या भिंतीला योगेश टिके सांगताना बसाखाली समोर. खाली बस ना, खाली बस. बसा खाली बस. मी बसतो खाली स्वतः. बसा खाली बसा. मी स्वतः बसतोय. बसा सर्व खाली. दादाकडे येणार आहे. दादाच्या आता अभ्यास चालू आहे. फायनली काय आपण बोड्यावरून घरी आलेलो आहे. आत्ताच गाडी लावली, पार्क केली आहे. आमचे एक पाहुणे मंडळी आले, त्यांना व्हिडिओ मध्ये यायचं नाही. चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू ब्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ.